आजचा काळ हा स्वार्थ, दिखावा आणि स्वतःपुरते जगण्याचा झाला आहे. समाजासाठी काही करणे ही गोष्ट दुर्मिळ होत चालली असताना दहिवद येथील ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते मयूर राजपूत यांनी केलेली कृती मात्र समाजाला विचार करायला भाग पाडणारी ठरली आहे. ग्रामपंचायत सदस्य म्हणून मिळणारे मानधन अनेक जण स्वतःच्या गरजांसाठी खर्च करतात, मात्र मयूर राजपूत यांनी गेल्या 5 वर्षांतील थकीत मानधनाची रक्कम स्वतःसाठी न वापरता ती थेट गावातील जिल्हा परिषद शाळा शिवाजीनगर यांच्या विकासासाठी अर्पण करून एक नवा आदर्श उभा केला आहे. ग्रामीण भागातील मराठी शाळा आजही अनेक अडचणींमध्ये शिक्षणाचा दिवा पेटवत आहेत. अल्प अनुदान, अपुरी साधन सामग्री, रंगरंगोटीची गरज, विद्यार्थ्यांसाठी मूलभूत सुविधा या सर्व गोष्टी शिक्षकांसाठी मोठे आव्हान ठरत आहे. शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक सतत झटत असतात. हीच धडपड मयूर राजपूत यांच्या लक्षात आली आणि त्यांनी तात्काळ शिक्षकांना बोलावून शाळेच्या समस्या जाणून घेतल्या. समाजासाठी संवेदनशील मन असलेल्या मयूर राजपूत यांनी ग्रामपंचायत मानधनातून 9,000 रुपयांचा धनादेश शाळेच्या रंगरंगोटी व विकासासाठी सुपूर्द केला. शाळा म्हणजे गावाचं भविष्य आहे. ही केवळ आर्थिक मदत नव्हती, हा शिक्षणावरचा विश्वास होता, हा समाजाप्रतीचा ऋणनिर्देश होता. यावेळी मुख्याध्यापक अरुण नागरगोजे, हिलाल पाटील, संजय उखा पाटील, गणेश पाटील यांनी मयूर राजपूत यांचे मनपूर्वक आभार मानले आणि समाजातील प्रत्येकाने शाळा विकासासाठी पुढे यावे असे आवाहन केले. मयूर राजपूत हे नेहमीच सामाजिक उपक्रमांमध्ये अग्रेसर असतात. त्यांच्या या कृतीने ग्रामीण शिक्षणासाठी सकारात्मक संदेश गेला असून आजच्या तरुणाईसमोर त्यांनी एक प्रेरणादायी उदाहरण ठेवले आहे. आज समाजाला गरज आहे अशाच तरुणांची, जे पदाचा उपयोग स्वतःसाठी नाही तर समाजासाठी करतात. मयूर राजपूत यांचा हा निर्णय केवळ मदत नाही, तो समाजासाठी एक दिशा आहे, एक नवा आदर्श आहे.